अर्धवट येऊनच साथ सोडायची होती तर कशाला स्वप्न दाखवलीस मला? कशाला आलीस माझ्या आयुष्यात? आणि तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील. धैर्य धैर्य, डॉक्टर काय बोलले होते माहितीये ना? तिची अवस्था फार बिकट आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी तिच्या कलेनं घ्याव्या लागणारच आता. आई म्हणून मी तिची अशी अनोळखी नजर नाही सहन करू शकत. मला मला एकदा बोलू दे तिच्याशी, एकदा बोलू दे. धैर्यराव, धैर्यराव, हे सगळं अचानक हे काय झालं? असं सगळं असं अचानक काय घडायला लागलंय? सावी कशी आहे? बरी आहे ना ती? हे काय केलंय तुम्ही आता? तुम्ही कधी आला? आणि अनुराधाताई बऱ्या आहेत ना? माफ करा, म्हणजे आम्हाला यायचं होतं तिकडे, पण अनुराधा ठीक आहे. कसं आहे ना, सगळं अचानक घडलंय. सावरती हळूहळू. मधुसूदनच्या अशा अचानक जाण्यानं खचली आहे बिचारी एकदम. इतकी वर्ष कधी येणार अशी आस लावून बसलो होतो, पण तो असा अचानक. ते आता ते हे सावीचं असं, त्याच्यामुळं सगळ्यांच्या जीवाला घोर लागलाय. कशी आहे सावी? तिला बघितल्याशिवाय चैन नाही पडायची हो मला. कुठे आहे माझी सावी? कशी आहे? अहो काय झालं? माझी सावी बरी आहे ना? बोला की काहीतरी. तुम्ही सगळे गप्प का आहेत? मला सांगा काहीतरी. भाऊ, सावी सावी काय? सावीला काहीच आठवत नाही. आपल्या सगळ्यांना विसरली आहे ती. डॉक्टर म्हणतायत की पप्पांच्या अशा अचानक जाण्यानं तिला धक्का बसलाय, म्हणून ती भाऊराव, स्वतःला सावरा. सावी शुद्धीवर आल्यानंतर आमची सुद्धा हीच अवस्था झाली. मला माझ्या सावीला भेटायचं. कुठे आहे माझी सावी? ती मला बघून नक्की आठवणार तिला. मला विसरणं शक्य नाही. कुठे आहे माझी सावी? मला ना विसरू शकत ती. चला आता औषध प्यायची वेळ झाली. नको, मला नको औषध. कडू असते ते. नाही, कडू नसतं. खूप गोड आहे ते औषध. खूप गोड गोड आहे. घे. गोड आहे? आ कर. नको, तरी पण नको मला. हे बघ, हे खायला. काय आहे? काय आलं? विमान आलं. विमान. विमान आलं? हा, कसं आलं? कसं आलं बघ. झुईंग झुईंग झुईंग. आणि या विमानात काय आहे माहिती? काय? गोड गोड सरबत आहे. झुईंग. आणि हे सरबत कुणाला मिळणार आहे? कुणाला? या छोट्याशा भावलीला. झुईंग.
हॅलो अनुराधा. हॅलो भाऊ, कशी आहे आता सावीची तब्येत? भाऊ, सावीची तब्येत कशी आहे? अनुराधा, सावी ठीक आहे. हा, आता बरीच सुधारणा आहे. डॉक्टर म्हणले ना, लवकरच डिस्चार्ज